डोळ्यात पाणी येत होतं आणि खरंच म्हटलं की देवा मला यासाठी आत्तापर्यंत ठेवलंस का? नमस्कार. आजपर्यंत कला जीवनात सन्मान खूप झाले, पुरस्कार झाले, पण आजचा हा कृतज्ञता पुरस्कार खरोखर भारावून गेला. इतका सुंदर सोहळा कला जीवनामध्ये मला वाटतं परमेश्वरानं माझ्यासाठी ठेवला होता. इतक्या वर्षांनी ज्येष्ठ झाल्यानंतर असा पुरस्कार मिळणं कलाकाराला, कलाकारांच्या कडून खरोखर आपण म्हणतो की आजची पिढी काही बुजुर्ग मोठ्या कलावंतांना किंवा मोठ्यांना मान देत नाही, पण तसं नाहीये. आज मला इथं आल्यानंतर ज्यांच्या बरोबर कामं केली ते सर्व कलाकार भेटायला मिळाले. कुणाबरोबर किती कसं बोलू यासाठी मला काही सुचत नव्हतं. प्रत्येकाचा चेहरा बघून डोळ्यात पाणी येत होतं आणि खरंच म्हटलं की देवा मला यासाठी आत्तापर्यंत ठेवलंस का? आणि त्याचा मला खूप खूप आनंद झाला. पुष्करनी मला बोलवलं, पुष्कर बरोबर मला काम करण्याची मला संधी मिळाली आहे. आणि बाकी त्याच्या बरोबरच्या किस्से जर सांगायला बसलं कठीणच आहे. म्हणजे मला आठवलं तरी हसू येतं. पण आजचा पुरस्कार हा सर्वांना भेटायला मिळाले, जुन्या आठवणी काढायला मिळालेत आणि पुन्हा पुन्हा बोलवावं आणि आम्ही नक्की सर्वजण येऊ आणि सर्वांना भेटायला मिळावं. आज देशपांडेंच्या हातून पुरस्कार मिळालाय आणि देशपांडे हे माझं माहेरचं आडनाव आहे, अजोळचं, आणि अजोळची मी देशपांडे आहे. त्याचाही आनंद वाटला. धन्यवाद. आणि असंच प्रेम कायम ठेवा.